सगळ्यांना स्ट्रगल करावाच लागला होता. आपण काय अरुणिमा सिन्हा माहितीये? अरुणिमा सिन्हा माहितीये का? नाही तर नाही म्हणा. असं नाही माहितीये ना? अरुणिमा सिन्हा एक व्हॉलीबॉल प्लेअर होती. कधी तुम्ही स्टोरी ऐकायची. व्हॉलीबॉल प्लेअर होती आणि ती चालली होती एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रेनने. रात्रीची वेळ होती. तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती आणि काही गुंडांनी तिला बघितलं आणि ती सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि तिने ती लढाव ना ती लढाव एकदम ती नाही ऐकलं. ती झटापट झाली. तिथे गुंड एवढे नालायक की तिनं चालत्या ट्रेनून खाली गेली. चालत्या ट्रेनून खाली गेली. तिला ट्रॅकवर पडली. पायावर ट्रेन गेली एका पायावर. तिथंच पडली. तिला उठता येईना, काय करता येईना. एक पाय तुटून पडलाय आणि रात्रीची वेळ होती. ट्रेन जातायत येतायत 55 ट्रेन पास झाले. 55 सकाळपर्यंत. किती? पण तिला कोणी बघितलं नाही. रात्री ती जेव्हा पडली होती ना, तिला उठता पण येत नव्हतं, ओरडता पण येत नव्हतं. कमजोर झाली होती. उंदरं येऊन तिचा ते तुटलेला पाय ना तो तोडत होते. उंदरं येऊन तुटलेला पाय. ह्या परिस्थितीत रात्रभर आहे. सकाळी कोणतरी गाडीने तिला बघितलं आणि ती त्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेली आणि ते म्हटले एक ट्रीटमेंट करावं लागेल आणि मोठं ऑपरेशन करावं लागेल. तर ती ट्रीटमेंट बेसिक ट्रीटमेंट असते ना ती करावं लागेल. पण आपण करू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये सर्जनला आपण बोलू शकतो पण इथं होऊ शकत नाही कारण तो अॅनेस्थेसिया जे देणार असतात ना ते अवेलेबल नाही. असं काहीतरी सिच्युएशन झाली. ती काय म्हटली, रात्रभर मी तिथे पडून होती. उंदरं माझ्या पायाला कुरतडून खात होते. जिवंत मी बघत होते. मला एवढा त्रास, मला ते काहीच करत. तो त्रास मी सहन केला. तुमच्या स्टिचेस आणि बाकीचा त्रास तुम्ही कसा पण सहन करा माझं ऑपरेशन. कळलं का? करा माझं ऑपरेशन. आणि हॉस्पिटलच्या बेडवरती ती शपथ घेतली की मला माझ्या करिअरला बर्बाद केलं ना नालायक माणसांनी, असं करिअर बनवेल ना जगामध्ये माझं नाव झालं पाहिजे. तिथे शपथ घेतली की मी एव्हरेस्ट चढणार. पहिली अपंग जी एव्हरेस्टच्या सगळ्यात उंच शिखरावरती चढली तिचं नाव इतिहासामध्ये नोंदवलं गेलं. अरुणिमा सिन्हा. किती स्ट्रगल केलं तिने. आपला स्ट्रगल कुठे आहे का तिचं स्ट्रगल कुठे आहे? हा